मुक्ताईनगर महाराष्ट्रातील सातपुड्या पर्वताने घेरलेल्या जळगावमधील आदिशक्ती मुक्ताई यांचे देवस्थान. मुक्ताई यांनी अगदी लहान वयातच चांगदेवांना पासाष्टीचा अर्थ सांगितला. ज्या तापीतीरावर तपश्चर्या करून चांगदेव योगी झाले ते स्थळ मुक्ताईनगरपासून काहीच किलोमीटर अंतरावर आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चारी भावंडात सर्वात धाकटी बहीण मुक्ताई. ज्या मुक्ताईला चांगदेवांनी आपली गुरु मानले, योग सामर्थ्यांनी ते 1400 वर्षे जगले अशी मान्यता आहे. जेथे तापी पूर्णा नदीचा संगम होतो तेथे लोक दूर दूरून अस्थि विसर्जन करण्यासाठी सुद्धा येतात. भारतीय द्वीपकल्पावरील महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दरम्यानची एक पर्वत श्रेणी म्हणजेच सातपुडा पर्वत श्रेणी. या पर्वतात एकामागे एक अशा 60 डोंगरांच्या रांगा आहेत, ज्या 600 मीटर उंचीपर्यंत चढत जातात. त्यामुळे या पर्वतरांगांना सातपुडा हे नाव पडले. याच सातपुड्या पर्वतातील जोंधनखेडा या परिसरात असलेले हे ठिकाण. या परिसरातील ग्रामस्थांच्या मते इथे बघण्यासारख्या विविध गोष्टी आहेत. तिथून उमरनाथ म्हणून आणखी पुढे आहे, त्याचं दर्शन करतात. त्याच्यानंतर मग मच्छिंद्रनाथ अडून 5 किलोमीटर आहे. असा ग्राउंड मारून मग घराकडे जातात. इथे जंगलामध्ये खूप पाहण्यासारखं आहे, पर्यटन स्थळ खूप आहे. म्हणजे इथं अनुभरती आहे, एक गोरक्षनाथ आहे, उंबरनाथ आहे. तिथं म्हणजे धबधबे खूप आहेत, म्हणजे मोठमोठाले धबधबे आहे. प्राणी आहे, सर्वच प्राणी आहे. अस्वल आहे, वाघ आहे, कोल्हे आहे, हरण आहे. पोहणाऱ्यांना पोहण्याचा आनंद घेण्यासाठी धरणाच्या या भिंतींवर मनसोक्त आनंद घेता येतो. तर निसर्गप्रेमींना येथील वाहत्या पाण्याची सुंदरता मनात हुरूप निर्माण करते. अरे यार देखो ना फरान देखो. अरे तुझं आता धरणातलं पाणी किती गोड आहे पागल. काय देऊ तू? पाणी देऊ बेटू ना. हा हड्डी देऊ का तुला? हे पर्यटन स्थळ जाती, धर्म, वय, वर्ण या सगळ्यांना मागे टाकून मायेने आपल्या कुशीत घेऊन यातील सुंदरता वाढवण्याचं काम करते. इथे अनेक लोक आपापल्या मित्र परिवार सोबत येतात आणि येथील निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आस्वाद घेतात. अनेक वर्षापासून आम्ही या जोंधनखेडा परिसरात या सातपुड्याच्या कुशीमध्ये फिरायला येत असतो. अत्यंत निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. गेल्या अनेक वर्षापासून या बुलढाणा जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, या जिल्ह्यातील अनेक निसर्गप्रेमी आणि अनेक शेकडो हजारो लोक या ठिकाणी आपला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात. त्याचा फोन आला होता काल रात्री, मी आलो इथं आणि मला खूप आनंद वाटला आणि मनोरंजन म्हणजे इतकं छान झालं की जे मागचं टेन्शन होतं की सगळं विसरून गेलो मी. आता फक्त फुल एन्जॉय, फक्त एक नंबर बिलकुल की आनंद विसरून गेले. आता काही टेन्शन नाही. गणपती बाप्पा मोरया. मला निसर्गाची आवड आहे. माझी फार दिवसापासून इच्छा होती
किंवा धबधबा आहे जे सांगतात मलकौडमध्ये कुऱ्यामध्ये की धबधब्यावर फार चांगलं पर्यटन स्थळ आहे, पण येताना फार रस्ता सुविधा नसल्यामुळे मी फार दिवसापासून वंचित राहिलो इथे येण्यापासून. मी 4 वर्षापासून इथं आहे. गाडी इथं येत बी नव्हती, मी इथपर्यंत गाडी आणतो आणि लोकांना याचं मार्गदर्शन देतो. दैनंदिन जीवनात धावपळीच्या जगापासून अलिप्त येऊन काही क्षण हे पर्यटक आपला संपूर्ण तणाव या मोकळ्या वातावरणात मोकळा करत असतात. या परिसरातील ग्रामस्थ या मंदिराला एकटा मारुती या नावाने संबोधतात. इथपर्यंत कच्च्या रस्त्याने वाहनं येऊ शकतात, त्यामुळे इथपर्यंत पर्यटकांची जास्त रेलचेल आपल्याला बघायला मिळते. नद्या, धबधबा, आणखी इथलं निसर्गरम्य वातावरण, एकदम हिरवळीचं वातावरण, ते सिटीच्या बाहेर येऊन निसर्गाच्या वातावरणामध्ये एकदम मोकळं वाटते. धबधब्याच्या समोर काही अंतरावर चालत गेल्यावर आपल्याला धनगर लोकांची वस्ती लागते. कोणा 100 कोणा 50 असे आहेत. किती खटले राहते? याला 5-6 खटले गाडी. हा, कोणी मामा कोणी भाऊ नातेवाईक असे. कुठं कुठं चालतं मग मेंढर? जंगलामध्ये चालतो. बघण्यासारखं काय आहे? बघण्यासारखं देवाचे देवदरी वगैरे लोक जातात. धनगर समाजाची संस्कृती, त्यांचे राहणीमान, त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी डोळसपणे इथे आपल्याला बघायला मिळतात. येथून पुढे काही अंतर पायी चालत गेल्यानंतर आपल्याला आदिवासी लोकांच्या वस्त्या बघायला मिळतात. तर म्हणजे मी लहान होता की नाही, करीबन आम्हाला तरी झालं असेल 30-35 वर्ष अडीच झाली. 30-35 वर्ष इथं झाले. आणि इथं लाईट नाही, काय नाही, काहीच नाही आहे. करमत का तुम्हाला इकडे चांगला? करमत तर नाही आहे, पण पोटासाठी राहावंच लागते. हो. आणखी काय काय सांगू इच्छिता? इथे काय प्राणी काय त्रास देत आहेत? वाघ बी असतात, ते रिसड्या बी असतात, पण ते कसं आहे, आमचे लहान लहान मुलं आहे, हे ढोरं वाचते आहे की नाही, त्याच्यामुळे आम्हाला राहणंच पडते. हे कुत्रं पण आहे की नाही, ते पण सहायता करतात. आमचे आजूबाजून काही ठेलारी लोक येऊन जातात, त्याच्या सहारानं राहतो आम्ही. कुत्रा कलर 20 साल असेल. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून एकमेकांना संलग्न करण्याचे काम पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. येथील आदिवासी बांधवांच्या राहणीमानावरून आपल्याला आपल्या पूर्वजांची काही काळासाठी आठवण भूतकाळात घेऊन जाते. येथून पुढे आणखी खडतर रस्ता, उंच टेकड्या, दऱ्या आणि घनदाट असे जंगल आपल्याला बघायला मिळते. पाय सटकला, त्यामुळे आता याला खाली घेऊन चालू. जाण्याची तर खूप इच्छा होती आम्हाला. आमचे मित्र गेले होते, सांगत होते सर्व चांगलं काही बघण्यासारखं. आता याला डॉक्टराकडे घेऊन जाणार. हा, त्याच्यामुळे त्याला नारळ थोडं लागलेलं ज्याला जास्त आहे ना, थोडं हाताला लागलेलं आहे, पण डोळ्याला पण लागले. आमचे मित्र समोर गेलेले वरती. गोरखनाथाच्या देवदरी नाव असलेल्या गुहेकडे जाण्यासाठी अतिशय सावधानपणे चालत जावे लागते. महाराष्ट्रात चालू झालेली ही डोंगर रांग आता मध्य प्रदेश या भूसीमेत आली आहे. अतिशय दुर्गम रस्त्याने जात असताना या घनदाट जंगलात आता आपल्याला विविध प्रकारची औषधी वनस्पती, फळं आणि वेली बघायला मिळतात. पिप्पर, ढवळी,
पाकळ, साग, साली, फेटरा, दोफर येल, कोरफळ, रानकेळी, काट्याथोर, जटाशंकर, दुधी, सादळा अशा अनेक औषधी वनस्पतींनी वाढलेल्या देवदरी या गुफेत जाण्यासाठी येथील निसर्गाची अलौकिक, अतिशय मनाला भावणारी सुंदरता बघण्यासाठी आता काही अंतर खाली उतरावे लागते. मग आपली आतुरता संपते आणि आपल्याला बघायला मिळतात ते सोनेरी क्षण. हमारा बुद्धा आते थे ना, उनके साथ आते थे जब से उसके आगे का ये गुफा, मतलब बहुत पुरानी गुफा है। बहुत पुरानी गुफा है। और ये गुफा कितनी अंदर है, कैसे क्या हम यहाँ से 7 ताले अंदर, म्हणजे वरती चढून जावं लागतं. हो. आणि त्याच्यामध्ये लय जुनं मंदिर आहे आणि गोरक्षनाथ महाराज म्हणून तिथं बसलेले आहे. तसं आम्हाला समजा जुने लोक सांगतात. निसर्गरम्य ठिकाण आहे एकदम, आणि असं धबधबा आम्हाला जवळपास कुठेच पाहायला मिळत नाही. बरोबर. इथे आंघोळ करण्याची पण खूप मजा आहे. आम्ही पण आंघोळ केली आता. आंघोळ केली हो. आणि पाणी पण खूप गार असते, गोड असतं. हा हा. आता इथे येण्यामध्ये आपल्याला काही त्रास असं झाला का? काय त्रास तसा आहे आता, थोडंसं पहाडी एरिया असल्यामुळे येण्यासाठी थोडासा त्रास आहे, पण बऱ्याच अंतरापर्यंत गाड्यांचं वाहतूक होते आता. हे देवाचं स्थान जे आहे हे कलियुग लागल्या टायमाले बाबाने इथे तप केलं आहे 12 वर्ष. तर 12 वर्ष तप केला, तर हे अंगाऱ्या नाण्याने भभूतीनं फुकून सण हे गुफा तयार केलेली आहे. या गुफेत लाकडाच्या शिड्यांनी वर चढावे लागते. या गुफेत वटवाघुळांनी आपले जणू घरच केले आहे. हे देव पाठमोरे असल्यामुळे दर्शन करायला थोडं अवघड पडतं. अशा सुंदर ठिकाणी येणाऱ्या निसर्गप्रेमींना आणि धार्मिकांना येथून मनमोहनाच्या गोष्टींमध्ये आपला ताणतणाव विसरून घरी परतताना बराच वेळ लागतो. कारण बरंच अंतर पायी चालत जावे लागते. त्यामुळे बरेचसे पर्यटक येथे रात्रीचा आनंद घेण्यासाठी मुक्कामी राहतात. आलेले पर्यटक टेंट करून मुक्कामी राहतात, कारण बऱ्याच वेळेला येथे पाण्याची हजेरी असते. सकाळी उठल्यानंतर सकाळच्या सुंदर दृश्यांनी येथील पर्यटक या दृश्यांमध्ये विलीन होत असतात. हृदयाला स्पर्शून जाणारी अशी दृश्य या पर्यटन स्थळांबद्दल मनात एक घर करून जातात. पर्यटनाचा आनंद घेता घेता पर्यटन स्थळांचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे असते. आपल्या छोट्याशा चुकीमुळे त्यावर मोठा परिणाम होत असतो. ही गोष्ट कळणे तितकेच महत्त्वाचे असते.